आई जाऊ द्या ना, नका त्या जुन्या आठवणी काढू, जास्त त्रास होईल. काढत नाही ग, येतात त्या आपोआप. एक सांगू, माझी खूप इच्छा होती की सारंगनं आपलं घर, आपली कंपनी सगळ्याची धुरा सांभाळावी. पण त्याची अवस्था बघ ना काय झालीये. कशातच लक्ष लागत नाही त्याचं. जुन्या जुन्या आठवणींमध्ये रमलाय बिचारा. ती सावली गेली घर सोडून, पण सारंगने बरोबर तिच्यासारखी दिसणारी एक पोरगी घरात आणून ठेवली. केवळ सारंगसाठी आणि तुझ्यासाठी मी तिला घरात ठेवली आहे, नाहीतर नसतं ठेवलं. आई माझ्यासाठी माझ्यासाठी का ठेवलं तुम्ही तिला? अमृता, असं काय करतेस तू? तू विसरलीस बाळा? तुझं बाळ गेल्यानंतर तुझी काय अवस्था झाली होती. मानसिक संतुलन बिघडलं होतं तुझं. तुला कसलंच भान नव्हतं. सारंगने रस्त्यावरून हे बाळ आणलं, तू तिला उराशी घेतलंस आणि तुला वाटलं ते तुझंच बाळ आहे. आणि तू एवढ्या मोठ्या भयानक धक्क्यातून सावरलीस. मी खरं सांगू का, या पोरीनंच तुला नवीन आयुष्य दिलंय. म्हणून केवळ मी तिला माझ्या घरात ठेवून घेतलंय, बाकी काही नाही. कधी कधी असं वाटतं मी उगाच बरी झाले. मला खरं सांगू का, त्या वेडेपणात जास्त सुख होतं. तेव्हा किमान माझ्याकडे माझं बाळ असल्याचा भास तरी होता. आत्ताचं वास्तव पचवणं जास्त अवघड आहे.